मी इकडच्या सर्व कार्यकर्त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो आणि तमाम लोकांना एक गोष्ट सांगू इच्छितो की बाळासाहेब आंबेडकरांना जरी बरं नसलं, बाळासाहेब आंबेडकरांना जरी डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली असती, तरी बाळासाहेब आंबेडकरांनी इकडच्या वंचितांसाठी, शोषितांसाठी जी लढाई उभी केली आहे, ती लढाई संपवून जिंकण्यासाठी इकडचा प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता समर्थ आहे आणि सक्षम सुद्धा आहे. आणि ही जी लढाई आहे ती कुठली प्रॉपर्टी टिकवून ठेवण्यासाठी नाहीये, ही लढाई अजून पैसा कमवण्यासाठी नाहीये, आणि ही लढाई फक्त सत्तेच्या भुकापुटे नाहीये, तर ही लढाई इकडच्या तमाम वंचितांचे न्याय, हक्क आणि अधिकार वाचवून ठेवण्याची लढाई आहे. आणि म्हणून मी तमाम वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, मतदारांना, तसंच आंबेडकरवादी चळवळीतल्या प्रत्येक सैनिकाला, प्रत्येक कार्यकर्त्याला आणि इकडच्या आरक्षणवादी चळवळीतल्या प्रत्येक साथीदाराला आणि आरक्षण वाचवण्याच्या लढाईतल्या प्रत्येक सारथ्याला एवढीच विनंती करतो की ही लढाई आता तुम्हीच बाळासाहेब आंबेडकर आहात, म्हणून रस्त्यावरती उतरून, मैदानावरती उतरून आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांसाठी ही लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकून दाखवायची आहे मित्रांनो. आणि ही लढाई सोपी नसणार आहे, तरी वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना अंगावर घेणं सुद्धा सोपं नाहीये. आणि म्हणून मला खात्री आहे की इकडे वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता मीच बाळासाहेब आंबेडकर या भूमिकेत येईल आणि त्यांची लढाई ही आपापल्या मतदारसंघात जिंकून दाखवेल, ह्याची आम्हा सर्वांना खात्री आहे.